हा विषय फक्त धर्मदाय हॉस्पिटलच्याशी संबंधित नाही आहे। याशिवाय देखील जे इतर राज्यातील रुग्णालय आहे की त्या ठिकाणी कशा पद्धतीची व्यवस्था उभी राहिली आहे त्याच्या संदर्भामध्ये अनेक सभागृहाच्या सदस्यांनी तक्रारी उपस्थित केलेल्या आहे। स्वतः आरोग्य मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे। परंतु धर्मदाय हॉस्पिटलमध्ये आता दोन्ही ठिकाणी म्हणजे एक तर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आणि दुसरं विधान भवनामध्ये दोन्ही ठिकाणी आपण व्यवस्था उभी केली आहे। पब्लिक डोमेनमध्ये सर्व यादी बेड आपण टाकलेले आहे, तरी देखील काही लोक याच्यातून पाठवाट करण्याचा प्रयत्न करतात। मी आपल्या सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की याचा एक मेकॅनिझम कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल, ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल कशा पद्धतीने करता येईल, त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये अशा संदर्भामध्ये कोणाची जर लूट झाली असेल, त्यांना लाभ दिला नसेल तर त्यांना तक्रारीसाठी कुठली व्यवस्था निर्माण करता येईल, त्या तक्रारीची दखल घेऊन त्या तक्रारीवर त्या निराकरण करण्याच्या संदर्भामध्ये काय मेकॅनिझम करता येईल या संदर्भामध्ये आजच मी विभागाला सूचना देईल। आणि आज खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात माननीय अध्यक्षांच्या दालनात माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनात सर्वांच्या ठिकाणी या संदर्भात चर्चा झाली। सभागृह सरकार या सर्व विषयावर अतिशय संवेदनशील आहे आणि भविष्यात अधिक प्रभावी उपाययोजना या संदर्भात कशी करता येईल या दृष्टीने सरकार सकारात्मक निर्णय घेईल आणि एक चांगला मेकॅनिझम या संदर्भामध्ये निर्माण करण्याची व्यवस्था सरकार करेल, एवढं मी ग्वाही देतो।